आज दिवसभर खंडेनवमीसाठी साहित्य खरेदीच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील बाजारपेठेत गर्दी दिसून आली। झेंडूची फुलं, ज्वारीची धाटं, शमीची पानं, ऊस, लव्हाळा खरेदीसाठी झुंबड उडाली होती। शहरातील शिंगोशी मार्केटमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला शेतकरी फुलं विकत होते। यंदा फुलांना अपेक्षित दर नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। माझं नाव अनिल पाटील हिरले। का झेंडूचं काल दर 80-90, 70-80-90, 100 होता आणि आज माल जास्त वाढल्यामुळं 60-70 वर आला आहे। पावसामुळं रेट कमी आला आहे आणि माल पण आवक बी भरपूर झाल्या। मी रामचंद्र पांडुरंग डोंगळे, राहणार मत्तुडे, कागल मत्तुडे। मी आज दसऱ्यानिमित्त फुलाची आवक भरपूर घेऊन आलतो। एक दर लागले आशेनं आलतो, परंतु आता इथं आवक आणि पावसाचा मारा झाल्यामुळे बराच दर कमी आलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही। एक आज औषधाची फवारणी करायची झाली तर 1000-2000चा खर्च आहे आणि आज इथं बघायला गेलं तर शेतकऱ्याचा अतोनात हाल आहे। आज सणासुदीला सुद्धा आज म्हणावा तेवढा दर नाही आणि शेतकऱ्याची बरीच निराशा झालेली आहे। पावसामुळे फुलांचा हंगाम वाया जाण्याची भीती असतानाच दसऱ्याच्या सणाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।